अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा समास सहावा। वंदन भक्ती नाम श्रीराम समर्थ श्रीराम। मागा जाणे निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान सहावी भक्ती श्रीराम। सहावी भक्तीचे वंदन करावे देवाची नमन। संत साधू आणि सज्जन नमस्कारित करावे श्रीराम। श्रेयासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार। सद्गुरुस करावे नमस्कार साष्टांग व्हावे श्रीराम। देव गुरु अन्यत्र नामाचा विचारू अधिकारे करावा श्रीराम। 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती। तया नमस्कार प्रीती साष्टांग घालावे श्रीराम। पशुपती श्रीपती आणि गवस्ती यांच्या दर्शनी दोष जाती। तैसाची नावा मारुती नित्य नेमी विशेषे श्रीराम। शंकर शेषाई मार्तंडो मारुती तथा एतेषां दर्शनं पुण्यं नित्य नेमे विशेषतः। भक्ती ज्ञानी आणि निराळी भाव तापसी योगी सत्पात्रे कोणी वेगी नमस्कार घालावे श्रीराम। वेदज्ञ शास्त्रज्ञानी सर्वज्ञ पंडित पुराणी आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित करावे श्रीराम। तेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान। या कारणे तयासी म्हणावे श्रीराम। गणेश शारदा नाना शक्ती हरिहराच्या अवतार मूर्ती। नाना देवे सांगोपती उपकार करे श्रीराम। सर्व देवास नमस्कारी रे हे ऐका भगवंतास पावले। यदर्थे एक वचन बोलिले ऐके ऐका श्रीराम। आकाशात पतितं सोऽयं यथा गच्छति सागरं। सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरासी। अधिष्ठान मानिता देवासी सर्वसौख्य वाटे श्रीराम। देव देवाचे अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूचे स्थाने। या कारणे नमस्कार करणे उभयमार्गी श्रीराम। नमस्कारे विनतागळे नमस्कारे मोडे नमस्कारे सख्य घडे नाना संपापाशी श्रीराम। नमस्कारे दोषाती नमस्कारे अन्यमती नमस्कारे मोडली दंडी समाधाने श्रीराम। शिसा मरदानाई दंड आयशे बोलती दंड। या कारणे अखंड भक्तवंदारे श्रीराम। नमस्कारे कृपा उत्तमळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे। नमस्कारे गुरुदेव ओळे साधकावरी श्रीराम। विशेष करिता नमस्कार नासती दोषाचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर प्राप्ती श्रीराम। नमस्कारे पतित पावन नमस्कारे संताची शरण। नमस्कारे जन्म मरण दूरीराये श्रीराम। परमान्याय करुण्याला काली साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमाला पैसे श्रीराम। या कारणे नमस्कार करते आणि जनाई अनुसरते। नमस्कारे मान्याते सीताये श्रीराम। नमस्कार वेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे। नमस्कारास काही न लगे उपकरण सामग्री श्रीराम। नमस्काराईचे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे। नाना साधने साक्षेपे कासयासी नावे श्रीराम। साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूशी लागली। सुगम पंथे नेऊन घाली
जेथील ते श्रीराम या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे वरिती वरिष्ठ येथे सांगितले स्पष्ट सावी भक्ती श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जय जय रघुवीर समर्थ. आपण अर्चन भक्ती पाहिलेली आहे. तर आता काय आहे वंदन भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे पूजा वगैरे त्याच्याच ठिकाणी यथा सांग भगवंताची पूजा करणं त्याला अर्चना भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूजे जे आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात त्याच पद्धतीने भगवंताला देखील सगळ्या गोष्टी लागतात. अशा पद्धतीचं जे काही देवाचं पूजन करणं त्याला अर्चना भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि मग यथासंग पूजा झाली पाहिजे त्यालाच खरी अर्चना भक्ती म्हणजे पूजा सर्वच करतात. काल म्हटले ना काका वगैरे सर्व पूजा तर चालू असते आहे का नाही. एक उदाहरण पाहायचं झाल्यानंतर त्या ठिकाणी जे एका घरी अशी देवपूजा राहायची. आता प्रत्येक जण देवपूजा नित्यनेमाने करतोच. ते घरातला करता माणूस देवपूजा करायचा कुठंतरी कामानिमित्त तो बाहेर गेला. त्यांच्या मोठ्या मुलाला सांगितलं त्याच्या आईने बाबा देवपूजा करून दे. त्याला देवपूजेचा खूप कंटाळा होता. म्हटलं आता अवघडच झालं किती मोठे देव येतं या देवाऱ्यामध्ये सगळे येतं एवढे पूजायचे कधी. त्याला कंटाळा होता. पण घरात कोणीच नव्हतं गडी माणूस. त्याला सांगितलं देवपूजा करत बरं म्हणून. मग त्याला वाटलं आता एका एका देवाला त्या ठिकाणी असं दूध बसण्यापेक्षा काल तुम्ही म्हणजे तसं त्यांनी बकेट घेतली सगळे देव तिच्यामध्ये टाकले. म्हणला आता इथं आड होता दरवाजामध्ये. म्हणला एकदाच सगळ्याला काय करू म्हणला आंघोळी घालून आणून आणि मग तसंच पोहऱ्यामध्ये बकेटामध्ये ते आडाच सोड्याला असं बुडीलं. तर ते पत्राचे काही देव होते हलके हलके. तर ते एक दोन देव समजा 2-3 देव ते गेले पाण्यामध्ये. ते गेल्यानंतर बकेट काढली मोजून पाहिले 10 होते म्हणला 7च भरले. बाबा बाबा 3 देवांनी आत्महत्या केली म्हणून लगे ठेवून दिले तिथं. आई म्हणली अरे असं कसं त्याला गंध गिंध काही लावायचं नाही सुतक पडले म्हणला. त्याला गंध लावायचं नाही फुल नाही काय नाही अगरबत्ती नाही नैवेद्य नाही सुतक पडलं. कसं काय 3 देवांनी आत्महत्या केली. आता 10, 20, 30 महिनाभर पाहायचं काम नाही. दादाला म्हणाले तुम्ही पण करू नका. माईला राग आला म्हणून गेल्या मुळे असं असतं वगैरे म्हणे हां जाय म्हणजे तुला जेवणच नाही म्हणतो. असं केलं म्हणजे येऊ दे तुझ्या बापा सांगते म्हणतो तुला काही जेवण नाही काय. मग आता आई रागवली म्हटल्यानंतर म्हणलं आता काय करावं आता. आई म्हणजे जल म्हणजे घरी यायचं मग निघाला तिथून जाऊ द्या. मग आता देश निघाला की लगे गेला मामाच्या गावाला. तिथं गेला तिथं जवळ कवळी दुपारी झाली दिसते ती बराच वेळ झाला तिथं जाऊ. तर मामी म्हणजे अरे वा बरं झालं गाडी आला म्हणजे. अरे मामा तुझा काल गावाला गेलेला आहे आणि आलाच नाही आणि ती देवपूजा तशीच राहिलेली. तेवढी देवपूजा कर मी लगेच आता स्वयंपाक करते मग जेवून घे. तेव्हा म्हणला बाबा घरच्या भेनं धरलं ना तिथं बसला मुसलमान म्हणजे घरची देवपूजेसाठी तर इकडं आलो मला. जेच तिथून निघला ना लगेच मावशीचं गाव जवळ होतं लगे मावशीच्या गावाला गेला की लगेच त्याचा योग तसा. मावशी म्हणजे अरे वागा बरा झाला गाडी आला. तुझा काका सकाळीच रानात गेलेला आहे. दारे झाल्या पाणी झाल्या लाईट आली म्हणून देवपूजा तेवढी करून घे. बापरे म्हणला इथं नाही जायचं. आता आत्याच्या गावाला गेला तिथं तसंच. तिथून सासरवाडी जवळ होती गेला राग सासरवाडी. म्हणला आता इथं तर नाही देवपूजा करायचं काम पडणार. तिथं गेल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सासूबाई म्हणजे जावाई आले जावाई बा बरं झालं तुम्ही आलात. आता सुंदर प्रकारे तुम्हाला खीर आवडते मी खीर करते. पण मामाजी तुमचे सासरे बा काही घरी नाही तर 2-4 दिवस झाले गेलेले तर मी कोणाकडून देवपूजा करून घेते. आज येरी सहज तुम्ही आलेले तेवढी देवपूजा करा आणि मग जेवण करा. तेव्हा म्हणला आता काही खरं नाही. आता एवढं देवपूजा टाळीत आलेलं इथं नाही म्हणता येत नाही कारण इथे सासरवाडी इथं काय करावं. मग आता त्या ठिकाणी तो करायला लागला कशी तरी देवपूजा करायला लागला. अगरबत्ती लावली सुगंधित अगरबत्ती होती. शेजारी बाई आली बाई म्हणे खूप सुगंध यायला लागला म्हणजे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या मालक तर घरी नाही देवपूजा कोण करतात जावाई बा करतात ना. तुला डोकून पाहिजे म्हणजे बाई किती छान देवपूजा केली हो. जावाई बा
ती झाल्यावर आमच्याकडे या बरं का तेवढी आमच्याकडे तो म्हणला बाबा बाबा ही देवपूजा आपल्या महागच लागली मला, आता काही ही देवपूजा सुटत नाही. आता मला याच्या भेनं जीव देतो म्हणला. जे निघाला तिथून राग राग जीव द्यायला रस्त्याने लागला, एक विहीर पाहिली म्हणला आता इथं जीव देतो. ज्याला विहिरीवर उभा राहिला, उडी टाकायला उभा राहिला, इकडं तिकडं पाहून म्हणला आता उडी टाकव. तेवढ्या त्या शेतावाला माणूस तिथं आऊट हाती जाऊ. तेवढं लगेच पळत आला म्हणलं ए बाबा काय करतो, आणि तुला काय माहिती विहीर दिसते का तुला असं नाट्य करायचं, काय खाऊ दे ना सुखाने दोन घास, कशाला त्या ठिकाणी उडी टाकतो, काय करतो, काय तुझ्यावर संकट आलं सांग ना, मी तुझं संकट निवारण करतो, काय संकट आलं काय नाही मग. नाही म्हणे मला आता जीव द्यायचा नाही. अरे म्हणे तू तसं काही संकट वाटू देऊ नको, मी मग श्रीमंत आहे म्हणे, माझी एरी असे 9-10 माणसं राहतात म्हणे, तू पण त्याच्यामध्ये 11वा, काही काळजी करू, काही काम करू नको, काय नको, मस्त राह म्हणले. फक्त आपलं ते मळ्यातलं तेवढं जेवढ आहे ना तेवढी फक्त रोज देवपूजा करायची, मस्त राहायचं. आता म्हणला आता तर दगड बांधून घेऊ देतो म्हणला. असं त्या ठिकाणी असणार, जर असं जर प्रेम असेल त्या देवपूजेवर, त्याला काही अर्थ नाही राहणार. आणि म्हणून इंद्रिय महाराज कीर्तनात म्हणायचो, प्रेम भाव जर नसेल त्या देवपूजेमध्ये तर भांडे घासणाऱ्यानं भांडे घासले काय आणि यांनी देवपूजा केली काय, दोघांचं सारखंच आहे त्या ठिकाणी. म्हणून भक्ती प्रेमाविनं, म्हणून प्रेम नसेल तर सगळं व्यर्थ आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, आणि गुरुविना अनुभव. देवपूजा करत असताना त्याच्या पाठीमागं प्रेम खूप मोठं महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणार अर्चना भक्ती, म्हणजे पूजा वगैरे अर्चे त्या ठिकाणी यथासांग अशा पद्धतीनं जी भक्ती होते ना ती अर्चना भक्ती आहे. आता वंदना भक्ती आपल्याला समर्थांनी सांगितली. वंदन म्हणजे देवांना नमस्कार करणे, देवांचं दर्शन करणे, देवांना साष्टांग त्या ठिकाणी असणाऱ्या देवाला प्रणिपात करणं, याला वंदना भक्ती म्हणतात. तर त्या ठिकाणी वंदना कशी करायची तर समर्थ सांगतात, 6वी भक्ती ही वंदना भक्ती आहे. तर हे आपण वंदन करत असताना सगळ्या ठिकाणी देवाचं स्वरूप आहे असं म्हणून आपण नमस्कार केला पाहिजे, वंदन केलं पाहिजे, त्याला वंदना भक्ती म्हणतात. आपण सकाळी रामराम घालतो प्रत्येकाला. तर हा रामनाम घालण्याचा उद्देश काय, की तुझ्या हृदयामध्ये राम आहे आणि माझ्या पण हृदयामध्ये राम आहे, माझा राम तुझ्या हृदयामधल्या रामाला नमस्कार करतो त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं हा रामरामाची पद्धत आहे. म्हणजे रामराम घातल्यानंतर जे आपण वेगवेगळ्या उपाधीनं जे काही आपण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, रामराम घालणं म्हणजे एकत्वम, म्हणजे मी एक तुम्ही एक, म्हणजे तुमच्या हृदयातल्या रामाला त्या ठिकाणी नमस्कार घातलेला आहे. राम राम जय हरी वगैरे त्या ठिकाणी घातलेला आहे. हा याला नमस्कार भक्ती म्हणतात. आणि सूर्याशी करावे नमस्कार, सकाळी स्नान झालं आपण सूर्याला नमस्कार केला पाहिजे. देवाशी करावे नमस्कार, सद्गुरूशी करावे नमस्कार, साष्टांग भावे देवांना, सद्गुरूला, संतांना साष्टांग भावाने आपण नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने काय होतं तर 4 गोष्टी वाढत असतात महाराज, आयु, आरोग्य, धन, यश, ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या नमस्काराने, नमस्कारो चत्वारो वर्धन्ति असं म्हटलेलं आहे. नमस्काराने 4 गोष्टी वाढत असतात. माणसाचं आयुष्य वाढतं, यश येतो माणसाला. अर्जुनाला यश गुण प्राप्त झाला नमस्कारामुळे झाला, देवाला नमस्कार केला त्यांनी त्या ठिकाणी. आयुष्य प्राप्त झालं. मारुतीरायाला यश गुण प्राप्त का झाला, मारुतीरायाने नमस्कार केला, रामांना नमस्कार केला, हनुमंतरायांना यश गुण प्राप्त झाला त्या ठिकाणी. अर्जुनाला कीर्ती हा गुण त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीनं असणार नमस्काराने 4 गुण त्या ठिकाणी वाढत असतात. 56 कोटी वस्तुमती मेधा विष्णुमूर्ती असती, तयास नमस्कार करीती साष्टांग घालावे. महाराज सगळ्यामध्ये विष्णूची मूर्ती आहे, सगळ्यामध्ये तो परमात्मा आहे. आणि अशा पद्धतीनं भेदभाव न करता सगळ्याला आपण नमस्कार केला पाहिजे. तर विशेष नमस्काराची प्रथा त्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात. शंकर शेषशायी मार्तंडो मारुतस तसा येतेशाम दर्शनम पुण्य नित्यनेम विशेषतः. नित्यनेम दर्शनाचा नियम असला पाहिजे कुणाला, महाराज मारुतीरायाचं जिथं मंदिर आहे तिथं नित्यनेमाने आपण दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या गावामध्ये दक्षिणमुखी मारुती म्हणजे त्या ठिकाणी अनुग्रहित मारुतीराय आहेत. मारुतीरायाने, या मारुतीरायाने त्या ठिकाणी सुरेजी पंथाला अनुग्रह दिला आहे का नाही. पुन्हा त्या ठिकाणी गंगाधर स्वामींना, त्या ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामींना अनुग्रह दिला.
समर्थांना अनुग्रह दिला. अनेक इथं जे जे त्या ठिकाणी तत्पष्टी लोक आलेले होते त्यांना आपल्या मारुतीरायांनी चमत्कार दिला, अनुग्रह दिला. म्हणजे अशा पद्धतीनं आपले मारुतीराया त्या ठिकाणी असणारे विशेष त्या ठिकाणी आहेत. म्हणून गावकरी मंडळी मारुतीच्या दर्शनाला सगळे जातात सकाळी सकाळी. म्हणून मारुतीचं मंदिर सगळ्या गावांना का बरं आहे? मारुतींना नमस्कार केल्याचं त्या ठिकाणी विशेष त्या ठिकाणी लाभ आहे, पुण्य आहे. समर्थ सांगतात मारुती, शंकर, मार्तंड अशा पद्धतीनं असणार महाविष्णू परमात्मा नमस्कार केला पाहिजे, दर्शन केलं पाहिजे. भक्त ज्ञानी काही माणसं जीवनात दर्शनच करीत नाही, त्याला मंदिरच माहिती राहत नाही. गेले तर गेले दसऱ्याला दिवाळीला, ते बी नाही जा बाबा, काही काय वळणच लागत नाही इंद्रियाला, तिकडं पाय वळतच नाही. तर मग त्या ठिकाणी इंद्रियांना वळण असावं लागतं. जर इंद्रियांना वळण असलं की आपोआप पाय मंदिराकडे त्या ठिकाणी वळल्या जातात, आणि वळण नसलं तर पाय त्या ठिकाणी काय होत नाही, वळल्या जात नाही. आणि म्हणून भक्ती ज्ञानी आणि वितरागी महानुभव तापसी योगी सत्पात्री देखुनी वेगी नमस्कार करावे घालावे. भक्तीवाले, ज्ञानीवाले, वितरागीवाले, महानुभव, तपस्वी, योगी, सत्पात्री, भक्त वगैरे त्यांना पाहिल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. वेदज्ञ, शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित, पुराणिक आणि विद्वज्जन, याज्ञिक, वैद्य, पवित्र जन नमस्कारित जावे. अशा पद्धतीने असणाऱ्या सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. या कारणे सर्व देवास नमस्कारावे अत्यादारस अधिष्ठान मानित देवास परमसौख्य वाटे. सगळ्या देवामध्ये तो एक ब्रह्मच परमात्माच भरलेला आहे. आणि म्हणून सगळ्या देवांना, साधूंना, संतांना जिथं आपल्याला विशेषत्वाची प्रचिती आली तिथं आपले कर त्या ठिकाणी जुळल्या गेले पाहिजेत. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती. जिथं आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती आलेली आहे, योगी आहे, साधू आहे, संन्यासी आहे, भक्त आहे, ज्ञानी आहे, तिथं बरोबरच आपलं मस्तक त्या ठिकाणी झुकल्या गेलं पाहिजे, आपले हात त्या ठिकाणी जोडल्या गेले पाहिजेत. त्या ठिकाणी समर्थ म्हणतात. म्हणून आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवम नमस्कामं केशवम प्रतिगच्छति. सगळ्या देवांना नमस्कार केला. तसं कोणत्याही देवाला नमस्कार केला तर तो महाविष्णू परमात्म्यालाच नमस्कार करतो. आकाशात पतितं तोयम, आकाशातून पडलेलं पाणी नद्यांच्या द्वारे समुद्रामध्ये जातं. तसं आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं नमस्कार केला. दादा महाराजाला नमस्कार केला, काकाला नमस्कार केला. नमस्कार काकाला नाही, दादा महाराजाला नाही, नमस्कार देवाला. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. या कारणे सगळ्याशी नमस्कार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रास. महाराज नमस्कार एवढा चांगली त्या ठिकाणी असणारी क्रिया आहे. नमस्काराने माणसाच्या अंगात लीनता येत असते. आपण पुढून जर कोणी आलं त्या ठिकाणी आपण राम राम म्हटलं, जय हरी म्हटलं, नमस्कार त्या ठिकाणी म्हणलं की आपला जो अहंकार आहे तो निघून जातो. महाराज लीनता नमस्काराचं लक्षण आहे, लीनता. काही मात्र सहज चालता चालता जय हरी घालतात, चालता चालता राम राम म्हणतात. काही माणसाला राम राम जय हरी म्हणायची लाज नाही वाटत. त्यांना अहंकार झालेला असतो. कोणी घालायचा अगोदर. आणि याच्या पुढचे काही काका आहेत की जरी समजा एखाद्याने आपण कोणी एखाद्याने घातला तर ते म्हणजे बरं म्हणतात ते, पण ते काही पलीकडून नमस्कार वगैरे करत नाही, मान हलवतात. कारण का तर समर्थ म्हणतात बेलण्यासारखा तो ताट झालेला असतो. त्या ठिकाणी बेलणं कसं आहे, असं इकडून बारीक आणि मधीच ताट झालेला असतं. ते लाटण्यासारखं त्या ठिकाणी असा ताट चालतो. लीनता नाही. नमस्काराने माणसाच्या अंगामध्ये लीनता हा गुण त्या, आणि लीनता सगळ्यात चांगली. नम्र झाला होता तेने कोंडिले. महाराज जो नम्र आहे ना तर परमात्मा त्याला त्याच्यावरती काय करीत असतो, कृपा करत असतो. महापुरे झाडी जाते आणि तेथे लवाळे राहते. महापूर आल्यानंतर त्या नदीच्या पात्रातले म्हणा, वड्यातले म्हणा, फड्यातले म्हणा, मोठाले वडासारखे झाडं त्या ठिकाणी उन्मळून पडतात. पण लवळा नावाचं गवत असतं ते मात्र जात नाही. का बरं ते जात नाही काका? कारण पूर आल्यानंतर ते खाली वाकत. पाणी जाऊ दे म्हणते आमच्या डोक्यावरून, काही हरकत नाही.
वाकत म्हणते वाचत. पूर गेल्यानंतर पुन्हा ते एवढा मोठाले उन्मळून झाडं पडले, पण छोटंसं असणारं त्या ठिकाणी लवळ ते बारकालं झाड त्या ठिकाणी असणारं काय झालेलं आहे, वाचलेलं आहे. त्याचं कारण आहे केवळ नम्रता. नम्रता अत्यंत त्या ठिकाणी वंदन भक्ती ही सांगितलेली आहे महाराज. आळंदीमध्ये एक साधू होते. नेहमी असे आळंदीमध्ये साधू राहतातच. आळंदीमध्ये योगी राहतो, आळंदीमध्ये साधू राहतो, आळंदीमध्ये वैष्णव असतो, त्या ठिकाणी असणारा भक्त असतो, दाता असतो, शूर असतो, वीर असतो, विरक्त असतो. असे एक एक जण त्या ठिकाणी असतातच. 84 सिद्धांचा सिद्ध भेटलेला. आणि ते गुप्त रूपाने असतात, सामान्य रूपाने असतात. ते काही ओळखून देत नाहीत आणि ओळखू येत नाहीत आपल्याला. महिने वेड्यामध्ये ते राहतात. तर एक असा त्या ठिकाणी वंदन करणारा साधू होता महाराज. तर तो असं वंदन करायचा तुम्हाला. कपडे मळालेले वगैरे, असा दाढी जटा त्या ठिकाणी वाढलेल्या. कुठं बी काही बी असं असं तिथलं आपलं घ्यायचं खायचं. तो 93-94चा काळ आमच्या काळामध्ये. अशा टायमाला असणारं त्या ठिकाणी ते साधू इकडं तिकडं नुसतं वंदन. एखादं पाखरू जरी उडालं की वंदन करायचं, गाडी चालली वंदन करायचं. आम्ही पाठाला चाललो माऊलीच्या दर्शनाला, आम्हाला वंदन करायचं. काही लोक त्यांना येळं समजायचं, येळं झालं म्हणून त्या ठिकाणी. आणि सारखं प्रदक्षिणा करीत राहायची माऊलींची. आणि इंद्रायणीला बसायचं. आणि लयच काही वाटलं तर माऊलीचं तिकडं शेत आहे, संस्थेच्या शेताकडे तिकडे जायचं, फिरायचं. मग मी प्रॅक्टिस करायचो तिथं. ते यायचे आल्यानंतर मला वाटायचं साधू बाबा, पण ते आम्हाला पाठामध्ये ऐकल्यामुळे आम्हाला वाटायचं असे साधू पिशाच्या सारखे असतात, पिशाचे वत पालवत असे असतात. आम्हाला पाठात ऐकल्यामुळं म्हणलो आपल्याकडून आव यांना होऊ नये म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. ते पुढं पळायचे, जवळ येऊ देत नव्हते कोणाचे. मी गेलो की नंतर ते पुढं पळायचे. असं तेच त्या ठिकाणी मग असं होता. तरी मी पळत जायचो, त्यांना नमस्कार वगैरे करायचो. असं होता. ते काय झालं काय नाही त्यांच्या लक्षात आलं, हे पोरगं चांगलं आहे म्हणून. आणि मग ते असे जवळ मी गेलो की उभा राहायची. मला दर्शन नव्हते करू दे, माझं दर्शन करायचे ते यायचे, माझं दर्शन करायचे, असं पण बोलत नव्हते. मग नेहमी मी तिथं संस्थेच्या शेतात मृदंग प्रॅक्टिस वाचित, ते प्रॅक्टिस करत नाही तर वाचित असायचो. मग ते मी एकटा असतो की ते यायचे बोलायचं. मग ते नंतर मला नुसतं म्हणायचं भाकर आहे का असं म्हणायचं. आणि आमच्या मधुकरीच्या भाकरी असतात. मी म्हणायचं हो बाबा आई, बरं म्हणायचं. मग आपण जायचं तिथं घेऊन यायची. मग ते हातावर घेऊन खायचे. असं करता त्यांना ते चांगलं वाटायला लागलं. मग ते कधी यायचे तिथं माझ्यापाशी, असे दूर बसायचे, ऐकायचे. मग थोडं स्नेह होता. अशा पद्धतीचा स्नेह झाला. नंतर मग ते मृदंग घेऊन जर मी यायला लागलो की ते लगेच उचलायचे की त्याच्या खांद्यावर मृदंग घ्यायचे. तिथं संस्थेला आणायचे माझं बाबा तसं करून फक्त म्हणे कोणाला म्हणू नका असं म्हणतो. मी म्हणतो हे तर बोलते ती बाबा, शुद्ध बोलायची. नंतर ते असं बोलले. मग एकदा संवाद माझ्या संग साधत असताना डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोलायला लागले. तर मला कुठे इंग्रजी कळते. मग काही शब्द त्याचे असे इंग्रजीमध्ये यायला. मी म्हणलो स्वामी तुम्ही इंग्रजी, ते म्हणले काही बोलायचं नाही, ते येतंय म्हणजे स्वभावानुसार काही बोलायचं. म्हणजे त्याला जवळजवळ 12 का 15 भाषा अवगत होते. ते जळगाव प्रांतातले होते. कोणीतरी ते अधिकारी होते पूर्वीच्या याच्यामध्ये. नंतर त्याला पश्चाताप अनुताप म्हणा काय म्हणा भक्ती निर्माण झाली. एवढी भक्ती वाढली त्याची, खूप वाढली. मग त्यांनी सांगता सांगितलं म्हणजे पूर्वसंस्कार माझे जागृत होतात हे जे बोलतो मी. नाहीतर माझ्या जीवनात आता काही राहिलेलं नाही, सगळं संपलेलं. मग एकदा त्यांनी त्यांचा अनुभव थोडक्यात सांगितला. म्हणजे मी कोट्याधीश होतो असं म्हणजे तुम्ही आठवण केली म्हणून आठवलं म्हणजे. पण ते सगळं मला देवाचा एक अनुभूती आली. वंदन भक्तीने सुरू केलेली. मला सगळीकडे परमात्मा दिसतो म्हणजे परमात्मा दिसतो. नंतर मग असं फिरत राहिले. फक्त म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला शपथ आहे माऊलीची आळंदीत आहे तोपर्यंत सांगायचं नाही. सांगितलं नाही कोण. ते यायचे ठेवायचे. नंतर लोकांना त्याचा अनुभव येऊ लागला. तिथं गेले तिथं अशा पद्धतीने असे जे काही महात्मे असतात ते महात्मे अशा पद्धतीने असणार गुप्त रूपाने राहतात. ते जे आपल्याला ओळखू येत नाही. कारण मुद्दाम ते पिसेपणा निर्मी आवडून म्हणजे मुद्दाम आपल्याला कोणी ओळखू नये वेडे होऊन त्या ठिकाणी राहतात. याला नमस्कार भक्ती म्हणतात, लीनता भक्ती म्हणतात नाही का. पैठणला एक दंडवते महात्मे होते, दंडवते. कशाला बी दंडवत घालायचे ते.
माणसाला घालायचे, स्त्रीला घालायचे, लहान मुलांना घालायचे, पशुपक्ष्यांना घालायचे. एकदा गाढव नेलेलं होतं तिथं पैठणला. त्या गाढवाला ते दंडवत घातलं गोदावरी स्नान करून येताना. गाढवाला दंडवत घातल्याबरोबरच गाढव जिवंत झालं. मग लोकांच्या लक्षात आलं हे कोण आहे. मग त्यांचं नाव पडलं दंडवती महात्मे, दंडवती महात्मे. आणि नंतर ते गेल्यानंतर त्यांची तिथं समाधी झालेली. नाथ महाराजांच्याच पलीकडे त्यांची समाधी दंडवती महात्म्याची. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. कारण का बरं, त्यांच्या दंडवत घातलेली गाढव का जिवंत झालो. वंदना भक्ती करू करू सामर्थ्य निर्माण. आपण जी भक्ती करू ते सामर्थ्य आपल्यामध्ये. नामचिंतन भक्ती केली की आपल्या मुखात सामर्थ्य निर्माण होतं. आणि जे म्हटलं की त्यातून वाचा सिद्धी पावा, वाचा सिद्धी त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि म्हणून नमस्कार भक्ती. नमस्कारे समर्थ म्हणतात दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडली जडती समाधानी. नमस्कार केल्यानंतर दोष निघून जातात. नमस्कार केल्यानंतर आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती चूक क्षमा केली जाते. त्या ठिकाणी चूक झाली, एखाद्या मला झाली वर चूक, हात जोडली की संपला विषय. नमस्कारे मोडली जडती समाधानी, शिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड. या कारणे अखंड देव भक्त वंदावे. नमस्कार अशा पद्धतीनं आपण करत राहिलं पाहिजे. नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संताची शरण, नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे. पतित असला चांदळा असला, नमस्कारामुळे संतांनी त्याचा अंगीकार केलेला आहे. नमस्काराने तो पावन त्या ठिकाणी झालेला आहे. परत अन्याय करून आला समर्थ म्हणतात आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे. श्रेष्ठ माणसाने, अधिकारी माणसाने एखादा त्या ठिकाणी अन्याय करून आलेला आहे आणि त्यांनी जर मान्य केलं, साष्टांग नमस्कार केला, चुकलं बरं का माझं पण हात जोडून माफी मागतो, तर त्या ठिकाणी त्या चुकीची माफी केली पाहिजे. तो तर त्या दोषातून मुक्त होतो. जर माफी नाही केली तर हा दोषी त्या ठिकाणी होत असतो. पश्चातापेन शुद्धता. या कारणे नमस्कारा परते अनिक नाही अनुसरते. नमस्कार प्राणी याते सद्बुद्धी लागे. म्हणून नमस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी माणसाला सद्बुद्धी निर्माण होत असते. नमस्कार वेचावे नलगे, नमस्कार कष्टावे नलगे. नमस्काराच काही नलगे उत्तर न सामगे. समर्थ म्हणतात नमस्काराला काही काय काय लय लागत आहे का, काही कष्ट लागत आहेत का, काही खर्च लागत का. नमस्कार घातलं की बँक बॅलन्स काही कमी होतं का आपलं त्या ठिकाणी नाही. तेवढा अहंकार आरवा येतो, पण नमस्काराने तो निघून जातो, फुटून जातो मला. आणि अहंकारच सगळ्या गोष्टीमध्ये, आपल्या प्रपंचामध्ये बी अहंकार नडतो. मी कम बोलन तर त्या ठिकाणी असणार ही व्हायचं मी याचं होतच असतंय. दोन्ही वही फुगले, इकडे हे फुगले तिकडे, आणि काहीच नाही उगं किरकोळ कारण म्हणून झालं. म्हणले आहेर आणला पण टोपीच विसरून राहिली. त्याला कळत नाही का टोपी आणायची. एक ठिकाणी झाले माझ्या लक्षात आलं म्हणून. आणि 3 वर्ष ते बोलत नव्हते. आणि दोन्ही बी पारमार्थिक माळकरी, दोन्ही बी भजन म्हणणारे. म्हणलं काय मिळेल तुम्ही तर ते लग्न जमताना लय खुश होते ते असं करता काय. म्हणजे त्याला अजिबात कळत नाही, व्यवहार ज्ञान नाही. म्हणजे हाही पारमार्थिक तर झालं का मी खुलासा काढला. म्हणजे एवढं म्हणले त्या ठिकाणी आमच्या पुतण्याचं लग्न सगळं आणलं, टोपी विसरून जुनी टोपी घालावं लागली राव. मग तेव्हापासून आपण कोण बघत नाही. म्हणलं ते काय तुम्ही धरून बसला, डझनभर टोप्या देऊ ना. नाही म्हणजे तवाचा मान असतो. बळच एकत्रित आंबे रसाचं भोजन केलं ते सुरू झाले बोला. नंतर नाव सांगितलं आमच्या भजनातली. हा ना, मग ते जास्त आहे उलट. नवल अहंकाराच्या गोष्टी विशेष लगे अज्ञानाच्या पाठी. सज्ञानास झोंबे कंठी. अज्ञानाला अहंकार तर मग तू जाऊ दे, हे तर आपलंच गिरायक. पण जे मी म्हणणारे आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागं लागतो आणि नाना संकटामध्ये त्याला काय करत असतो. जशी ती मांजर असते ना, घायाळ झालेला उंदिराला ती म्हणत असते आपलंच गिरायक. पण जे बिलात जातंय वर येतंय म्हणतंय, ते जर म्हणतंय मांजरे तुला सापडत नाही, ती त्याचा पिछा करीत पहिला करते आणि त्याला घाव करते, त्याला मग पकडते ती. अशा पद्धतीनं असते. म्हणून अहंकार सोडून दिला, आपण नम्रता घेतल्यानंतर सगळं पुन्हा व्यवस्थित त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे प्रपंचामध्ये बी लीनतेला महत्व आहे आणि परमार्थामध्ये तर आहेच आहे त्या ठिकाणी. वा. म्हणून दया क्षमा शांती तेथे देवाची विश्रांती. नमस्कार वेचावे नलगे आपलं. नमस्कार आयसे नाही सोपे, नमस्कार करावा अन्य रूपे. नाना साधनी सक्षेपे कासया सिनावे. अहो हे नमस्काराचं तत्व आहे ना बरं का. नमस्काराचं तत्व पुढारी लोकांनी स्वीकारलं.
अहो ते बहुमताने निवडून येतात ना त्याच्यात. एरवी जा बरं तुम्ही. राम राम घातला, पाठीवर हात फिरवला, तोंडावरून बी हात फिरला त्या ठिकाणी. आणि मलाच काय पण आमच्या सगळ्या घरच्याला म्हणजे बघा बरं का आता राम राम विरोध असणारे सगळे लोक पाय काय द्यायची, दंडवत घालायची तयारी घालतेत ना ते दंडवत. तुम्हीच आमचे मायबाप येतं, तुम्हीच उद्या पेटीतून आम्हाला जन्म देणार आहे, मतदार पेटीतून. आणि म्हणून त्यांनी हे वंदना भक्ती स्वीकारली, कशी का व्हायला, नाटकी का व्हायला, पण घेतली. आणि त्याचा परिणाम पुढच्या माणसाला वाटतं बाबा एवढा मोठा माणूस नेता आपल्याला ते नमस्कार केला म्हणल्यानंतर मग काय अशा पद्धतीनं असणार. नमस्काराने बऱ्याच गोष्टी काय होत असतात, साध्य त्या ठिकाणी होत असतात. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथी निवड घाली दिले. साधूला नमस्कार केला तर त्याची चिंता साधूला लागते, आणि देवाला नमस्कार केला तर त्या भक्ताची चिंता देवाला लागते. पत्नीनं पतीला नमस्कार केला तर त्या ठिकाणी पत्नीची चिंता पतीला लागत असते. शिष्याने गुरुला नमस्कार केला तर त्या ठिकाणी गुरुला शिष्याची चिंता त्या ठिकाणी लागत असते. मुलाने वडिलाला नमस्कार त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीने ही नमस्काराची त्या ठिकाणी काय आहे, पद्धत आहे. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वळती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट 6वी भक्ती इति श्री दास. अशा पद्धतीने असणारी ही 6वी भक्ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता दास्य भक्ती म्हणजे 7वी भक्ती त्या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगणार आहेत, आपण ते बघणार आहोत. दशक 4 समास 7वा. दास्य भक्ती नाम श्रीराम समर्थ श्रीराम. मागा आले निरूपण 6वी भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 7वी भक्ती श्रीराम. 7वे भजन ते दास्य दानावे. पहिले कार्य सदा सन्निध असावे देवद्वारे. नूतनची कार्य श्रीराम. नाना रचना जीर्ण जर्जर, त्याचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे श्रीराम. गजरद तुरंग सिंहासने, चौकिया शिबिका सुखासने. मंचक डोलारे इमाने, नूतनची करावे श्रीराम. मेघडंब छत्र चामरे, सूर्या पाणी निशा उमारे. नित्य नूतन अत्यादरे, संभाळीत जावे श्रीराम. बहुविध सुवर्णास्तने यत्न करीत जावे श्रीराम. भुवने कोठड्या पेट्या मांदुसा, रांजण कोळी घागरी बहुवसा. संपूर्ण द्रव्यांसा इसा अति यत्न करावे श्रीराम. भुयरे तळगरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे. अनर्घ्य वस्तूची भांडारे, यत्ने करीत जावी श्रीराम. अलंकार भूषणे दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे. नाना धातू सुवर्ण पात्रे, यत्ने करीत जावी श्रीराम. पुष्पवाटिका नाना वने, नाना तरोवरांची बने. पावती करावी जीवने, तया वृक्षासी श्रीराम. नाना पशुच्या शाळा, गुणी गायके बहुसाल श्रीराम. स्वयंपाक गृहे भोजनशाळा, सामग्री गृहे धर्मशाळा. निदिस्त्राकारणे पडशाळा, विशाळ स्थळे श्रीराम. नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्य फळांची स्थळे. नाना रसांची नाना स्थळे, यत्ने करीत जावी श्रीराम. नाना वस्त्रांचे नाना स्थाने, बंगली करावी नूतने. देवाचे वैभव वचने, किती मनोनी बोलावे श्रीराम. चरण शाळन स्नाने आचमने, गंधासक्ते वसने भुसने. आसने जीवने नाना सुमने, धूपदीप नैवेद्ये श्रीराम. स्थळे ठेवावी सुशीतळे, तंबोल गायने रसाळे. रंगरंग करावी श्रीराम. परिमळ द्रव्यानी फुलले, नाना सुगंधेल तेले. खाद्यफळे बहुसाले, सन्निधची असावी श्रीराम. सळे समार्जन करावी,
नाना प्रकारे स्तुतीचे अंतरी निवती सकळांचे ऐसे वदावे श्रीराम. ऐसी हे सात्वी भक्ती निरुपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी श्रीराम. दास्य भक्ती नाम समास सातवा श्रीराम. जय जय रघुवीर. आणि त्या ठिकाणी सातवी भक्ती म्हणजे दास्यत्व भक्ती ही सांगितलेली आहे. तर त्या ठिकाणी एका एका भक्तीनं एक एक जण त्या ठिकाणी तरुण गेलेला आहे महाराज. श्रवण भक्तीने परीक्षिती राजा तरुण गेले. कीर्तन भक्तीने संकादिकांचा उद्धार झाला. नामचिंतन भक्तीने प्रल्हादादिकांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. श्रवणे कीर्तने नामस्मरणे. स्मरण भक्तीने त्या ठिकाणी असणाऱ्या मीराबाई सारख्यांचा, अर्चन भक्तीने मीराबाई सारख्यांचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. ध्यान धारणा करणाऱ्या भक्तीने त्या ठिकाणी बळीराजासारख्यांचा उद्धार झालेला आहे स्मरण भक्तीने. आणि वंदन भक्तीने आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अक्रूरासारख्यांचा त्या ठिकाणी काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. उद्धवांचा, अक्रूराचा वंदन भक्तीने उद्धार झालेला आहे. आणि दास्यत्व भक्तीने हनुमंतरायांचा उद्धार झालेला आहे. दास्यत्व भक्ती मारुतीरायाने आपल्या जीवनामध्ये केली. दास्यत्व निकटे हनुमंते पै केले म्हणून दे केले रामचरित. दास मारुती असं म्हटलेलं आहे ना. मारुतीरायाने नेहमी दास्यत्व स्वीकारलं. म्हणून समर्थ काय म्हणतात, दास्यत्व भक्ती ही अत्यंत, दास्यत्व भक्ती म्हणजे काय तर देवाच्या जवळ असणं, ही दास्यत्व भक्ती. दास होऊन तिथं राहणं दास्य. जनाबाई त्या ठिकाणी पंढरपूरला गेल्यानंतर लहान बालवयामध्ये पंढरपूरमध्ये गेल्या आणि देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर जनाबाईला एवढं त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं. पूर्वीचं पुण्य उदय आलं. छोट्या असणाऱ्या, लहान बालक असणाऱ्या जनाबाईनं सांगितलं, मला आता घरी यायचं नाही. मला पोरी इथं कुठं राहशील, मी कुठं बी राहते, मला घरी यायचं नाही. कुठं राहणार. दामाजी पंत आले होते दर्शनाला. मुलगी हट्ट धरते. 4 दिवस बाप तिथं राहिला. त्या काळामध्ये त्याला जेवण मिळत नाही. तिथं राहतात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. पण जनाबाई काही घरी जायला तयार नाही. शेवटी जनाबाईच्या वडिलाने दामाजी पंताच्या हवाली केलं. म्हणजे आमच्या जनीला तेवढं सांगा. बालपणीच राहिले महाराज. जनाबाई दामाजी पंताच्या घरी राहू लागल्या. नामदेव महाराज छोटेच होते. त्या ठिकाणी सगळ्या घराची सेवा करू लागल्या. त्या घरामध्ये 14 माणसं, राजाई गोनाई, दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक, नारा विटा गोंदा मादा, हे 14 पुत्र आणि त्या 4 पोराच्या 4 सुना. अशा पद्धतीनं जनाबाई धरून हे 14 कुटुंब होतं. 14 माणसाच्या कुटुंबाचं जनाबाई तिथं दळायच्या, पाणी भरायच्या, सडा समर्जन करायच्या. एवढं करून मग देवाची त्या ठिकाणी उरल्यानंतर सेवा करायच्या. महाराज जनाबाईनं काही केलं नाही, फक्त दास्यत्व भक्ती केली तर जनाबाईसाठी देव येडा झाला. आलेल्या ब्राह्मणांचा लोण्याचा गोळा खात नव्हता. तिथं आलेल्या ब्राह्मणांची पूजा घेत नव्हता. पण त्या ठिकाणी जनाबाईला दळण्यासाठी त्या नामदेव महाराजांच्या झोपडीमध्ये तो जात होता. जनाबाईला दळू लागत होता. जनाबाई दळायला लागल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या देवाला म्हणायच्या, ये रे बाळ विठ्ठला, जनी जाते गाईल कीर्त राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बाळ विठ्ठला. देवाला बोलवायच्या, देव यायचे. जनाबाई 14 माणसाचं कधी दळशील तू. तर त्या ठिकाणी ज्या गोनाई होत्या नामदेव महाराजांच्या आई जरा कडक होत्या. जने एवढं दळणं झालं पाहिजे सकाळपर्यंत असं त्या आणून ठेवायच्या. जनाबाई दळू लागायच्या. एकट्या त्या ठाकायच्या, देव यायचे. त्या खुंट्याला नुसता हात लावल्याबरोबर जातं भरा 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 फिरायचं. लगेच त्या ठिकाणी दळून जायचं. जने जातो मी आता. ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले असतील आणि म्हणून मी जातो. आणि म्हणून देवानी गडबडीत निघायचं. पण प्रकार असा झाला एकदा, देवाचा शालू त्या ठिकाणी असणारा विसरून राहिला आणि गडबडीत निघले. पहाटची वेळ होती, काही जास्त दिसलं नाही. जनाबाईची गोधडीच खांद्यावर घेतली आली आणि देवाचा भरजरी शालू तिथं ठेवून आली. गोधडी खांद्यावर, जनाबाईची फाटकी कांबळ विटेवरती उभा राहिले. ब्राह्मण मंडळी आले. पाहतात तर अरे बापरे म्हटले, आता तर अवघडच खेळ झाला म्हणले. आणि देवाच्या अंगावरचा शालू गेला आणि गोधडी कस काय आली. गळ्यामध्ये पाहिलं तर नवरात्राचा हारही तिथं विसरून राहिले होते. जनाबाईला दळीत असताना खुंट्या काढून ठेवला
खुंटीला अडकीला विसरून राहिले घाई गडबडीमध्ये. आणि मग चोरी झाली म्हणायला लागले. एक जण म्हणले, अरे चोरी झाली, ही गोधडी कोणाची आहे? हा, जनीची गोधडी, जनी कधी कधी मंदिरात गोधडी घेऊन येत असती म्हणते. हा, त्या टायमाला देवाला एकादशी टायमाला वगैरे जागर करायला जनीचीच गोधडी म्हणले फाटकी तुट. बागा म्हणले जनी इकडं देवाच्या भक्तीचं नाटक करते आणि तिकडं नवरात्रांचा हार चोरून नेते. शालू नेला देवाच्या अंगावर गोधडी टाकली म्हणले. लगेच जनाबाईच्या घरी त्या ठिकाणी जनाबाई सांगू लागली, मी चोरी केली नाही. नाही म्हणले. न्याय निवाडा झाला, हिला सुळावर द्या म्हणले. भक्तीचं नाटक दाखवून चोरी करते, सुळावर द्या. सूळ रवीला जनाबाईला सुळावर द्या नाही का. जने सुळावर चाललीस शेवट. हा बरोबर आहे. शेवटची काही इच्छा आहे का म्हणले, काही नाही, एकदा देवाला बोलू द्या मला, देवाला शेवटला मला देवाला बोलू द्या. जनाबाई सुळावर जात असताना म्हणली, मेल्या इथे तुझी रानरंडकी झाली म्हणले. हा, आता त्याची रानरंडकी झाली, अरे त्यो कशाला इटीवर उभा राहील. जनाबाईच्या शिव्या बघा त्या. अरे विठ्या मूळ माईच्या कार्ट्या, तुझ्या रानरंडकी झाली, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छेळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा म्हणशी त्याचे नाशिवळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. अरे तुझा खेळ असाच आहे, चांगल्याचा छेळ करतोस. आणि त्या ठिकाणी आणि दुर्जनाचा त्या ठिकाणी असणारं सगळं अशा पद्धतीचा चैनविलास करतो. जनाबाईचा तो मोठा अभंग आहे का नाही. मग जनाबाई त्या ठिकाणी शिव्या घालू लागल्या. देवाला शिव्या देतात. मूर्त्या म्हणे बघ म्हणे कसं, म्हणजे जे त्या ठिकाणी लबाड येतं त्यांना तू शाहू समजलं, जे त्या ठिकाणी चोर आहेत त्यांना शाहूला त्या ठिकाणी सुळावर त्या ठिकाणी घालायला लागलेला आहे. असं बोलत बोलत जनाबाईला सुळाच्या ठिकाणी नेलं. लोखंडाचा सूळ द्या म्हणले, जनाबाईला सुळावर घाला. जनाबाई तिथं गेल्या. जनाबाईचा सुळाला स्पर्श झाल्याबरोबर त्या सुळाची पाणी झालं. त्या सुळाचं पाणी झाल्यानंतर मग मात्र ते आश्चर्यचकित झाले, काय प्रकार आहे हा. आणि मग पाहू लागले. म्हणले अरे जनीनं चोरी केली नाही गडे म्हणले, ही नक्की दुसरंच प्रकारे. जना काय प्रकारे? ते म्हणले, मेल्या हो, मी तुम्हाला सांगते, तुम्ही ऐकून घेतात का? तुम्हाला मगापासून सांगत होते माझं ऐकून घ्या, पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत येत का म्हणे तुम्ही? अरे बाबा, तोच आला होता माझ्या घरी दळू लागतात, त्यांनीच त्या ठिकाणी शालू काढून ठेवला, नवरत्नाचा हार काढून ठेवला. तुम्ही आता इटेवर तुम्हाला देव दिसणार नाही, गडबड झाली म्हणून मग गोधडी घेऊन आला. लोकांच्या लक्षात आलं जनीनं चोरी केली नाही, देवच जनीच्या घरी त्या ठिकाणी गेलेला आहे महाराज. का बरं? जनाबाई काय लय बी.कॉम झालेल्या होत्या म्हणून का? जनाबाई लय शिकलेल्या होत्या, सुशिक्षित होत्या म्हणून? जनाबाईकडे काही पैसा होता म्हणून का? नाही महाराज. केवळ जनाबाई दास्यत्व भक्ती जनाबाईनं केली. दास्यत्व भक्ती देवाला आवडली म्हणून देव जनाबाईसाठी वेडा पिसा त्या ठिकाणी झालेला आहे. जनाबाईच्या शिव्या भक्तीमध्ये जमा झाल्या. आणि तुमचे आमचे मंत्र, अभंग, भजन, गायन देवाला ते नको वाटतं. देव म्हणतो बंद करा, आता बराच वेळ झाला भजन करतात, बंद करा, विश्रांती करू द्या. का? भाव नसल्यामुळं देवाला ते बरं वाटत नाही. आणि जनाबाईच्या शिव्यामध्ये भाव असल्यामुळं देव हसू लागले. जनाबाई शिव्या देतात, देव हसतात. बघा माझी जनी किती सुंदर बोलते म्हणली. महाराज, अशा पद्धतीनं ही भक्ती, त्याला केवळ कारण असणारी भक्तीसाठी देव म्हणतो मी दीन होतो, लाचार होतो. नामायाचे पाठी चाली केशिराज, लागावया चरणाचे रज लाग. नामदेव महाराजांच्या पाठीमागं चालायचे चरणाचा रज लागण्याकरता. का? नामदेव महाराज भक्ती करत होते म्हणून त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं असणारे त्या ठिकाणी दास्यत्व भक्ती. दास्यत्व भक्तीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, देवाचे वैभव सांभाळावे, न्यूनपूर्ण पडोची नेदावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. महाराज, देवाचं वैभव सांभाळलं पाहिजे, देवाला वैभवात ठेवलं पाहिजे. हा बघा, समर्थ एवढे छानपैकी आता सजवलेत आपल्या ते महाराजांनी, सुंदर पूजा करतात ते, तर आपल्याला किती आनंद वाटतो, आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना ज्ञानेश्वरीमध्ये, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे, आणि तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथ्यांचा. अतिथी आपल्या घरी आल्यानंतर अगोदर जेव घालावं, त्याला सगळं व्यवस्थित करावं, मग म्हणावं आशीर्वाद द्या. नाहीतर पाणी नाही, भाकर नाही म्हणले
आणि जा पुढच्या घरी म्हणले पण आशीर्वाद देऊन जा, देईन का तो आशीर्वाद? नाही. आधी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता त्याला संतुष्ट केलं पाहिजे. देवाचं दर्शनाला जात असताना पुजून मग देवपूजाकडे आपण पाहिलं पाहिजे. काय देव खुलून दिसतात. आणि शेतात येड्याला जायचंय, पेरलं नाही काय नाही, काय काय पडिताला येडा करतो का येड्या बाबळीला येडा करतो. माऊलीनं शेती केली. माऊली 16च वर्षाची होती ज्ञानेश्वर, पण सगळे अनुभव देऊन ठेवले. काय कुठं गुंठाभर रान होतं माऊलीला, राहायला घर होतं गावामध्ये? नाही नाही. पण सगळं एक जण म्हणला होतं वाटतं काहीतरी, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. एकदा ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले निवृत्तीनाथ ते चाड नड कुठं ठेवलंय, पेरायला जायचं. काही काही म्हणजे ते शब्दाशी अर्थ लावला त्यांनी. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची काय, त्याला किती एकर रान होतो? अरे म्हणलं त्याला कशाचं रान, काय संन्यासी होते म्हणलं, त्यांनी भक्तीचं रान केलं. नाही नाही म्हणे काहीतरी आसन एकदा पेरायला जाऊ लागले, हरिपाठात उल्लेख आलेला आहे. निवृत्तीनाथाला म्हणू लागले ना, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. अरे म्हणलं ते संस्कृत शब्द असतात काही काही. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड म्हणजे त्या ठिकाणी विचार विचारायला लागले. चाड म्हणजे त्या ठिकाणी विचार. हा ज्ञानदेव पुसे काय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ दादांना त्या ठिकाणी विचारू लागले, प्रश्न विचारू लागले की गगनापेक्षाही मोठं काय आहे? तर नाम आहे. अशा पद्धतीनं. आणि म्हणून देवाचं वैभव सांभाळणं ही त्या ठिकाणी दास्यत्व भक्ती आहे. पडलं ते काम करणं दास्यत्व भक्ती आहे. देवळं त्या ठिकाणी झाडणं दास्यत्व भक्ती आहे. धर्मशाळा व्यवस्थित ठेवणं दास्यत्व भक्ती आहे. नाना रत्न जीर्ण जर्जर त्याचे करावे जीर्णोद्धार, पडिले कार्य ते सत्वर चालीत जावे. मंदिर पडले आपल्या गावामधलं, त्याचा जीर्णोद्धार करणं, कळस बसवणं दास्यत्व भक्तीमध्ये त्या ठिकाणी मोडल्या जातं. नाना प्रकारची ते आणि बैसागाची उत्तम यत्न करीत जावी. देवाचे, देवळाची, मंदिराची कुठल्या पद्धतीची सेवा करणं दास्यत्व भक्तीमध्ये त्या ठिकाणी मोडले. अलंकार भूषणे दिव नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्णपात्र यत्न करीत जावी. पुष्पवाटिका नाना वने, नाना तरुवराचे बने, पावती करावी जीवने तया वृक्षास. महाराज फुलं आणणं, फुलवाटिकेला पाणी देणं दास्यत्व भक्तीमध्ये. नाना पशुची शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्यनाथशाळा, गुन्हे गायकी बहुशाळा. स्वयंपाकगृहामध्ये काम करणं दास्यत्व भक्तीमध्ये त्या ठिकाणी आहे. लोक बघांना वाहून येतात स्वतःला या दास्यत्व भक्तीमध्ये. आळंदीला जाणं, पंढरपूरला जाणं, देवस्थानाच्या ठिकाणी जाणं, जिथं त्या ठिकाणी असणारा अन्नदान चालू आहे, जे आपल्याला काम जमतं त्या कामात वाहून घ्यायचं. स्वयंपाक करायचं जमत असेल तर स्वयंपाकात वाहून घ्यायचं, वाढायचं जमत असेल तर वाढायचं वाहून घ्यायचं, झाडायचं जमत असेल तर झाडण्यामध्ये वाहून घ्यायचं. ही दास्यत्व भक्ती आहे त्या ठिकाणी. नुसतं कंबर बांधून कीर्तन केलं म्हणजेच भक्ती होत नाही, उलट ती कमी भक्ती होईल. तिथं कुठंतरी कदाचित अहंकार जागृत होईल वगैरे वगैरे. पण महाराज त्याच्यापेक्षा बाकीचे जे काही सेवा आहेत ना, ही खरी भक्ती ठरते. ही खरी भक्ती त्या ठिकाणी. सप्त्यामध्ये खरी भक्ती कोणती ठरते? तर त्या ठिकाणी स्वयंपाक करणं, अन्नदान करणं, स्वयंपाक करणं, लोकांना वाढणं. वा वा वा. धडा घालून दिला. अरे वाढणं, मी स्वतः जगाचा मालक असून त्या ठिकाणी मी वाढतो. पांडवांच्या यज्ञामध्ये सगळ्यांनी एक एक कामं घेतले. भीमाने काम घेतलं, खरकट पडू द्यायचं नाही कोणाचं. द्रौपदीनं काम घेतलं, तूप वाढायचं. त्या नकुल आणि सहदेवाने काम घेतलं, सुंदर स्वयंपाक बनवायचा. दुर्योधनाकडे त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार दिला होता. कामून दिला काय, ते महाभारतात लय लमट आहे. दुर्योधनाच्या हातावर त्या ठिकाणी काही चिन्ह होते, वेळ केल्यानंतर अधिक वाढन म्हणून. आणि म्हणून देवानी जाणलं म्हणजे दुर्योधनाला अभिमान, दुर्योधनाला बरं बी वाटन. आणि याला जर त्या तिजोरीवर बसवलं तर याला बरं वाटन, आणि याच्या हाताने उलट वाढन. त्याच्या हातावर, काही माणसाच्या हातावर चिन्ह असते ते वाढतं, आणि काहीच्या हातावर उलटे चिन्ह असतात ते जातंय. असलेलं निघून जातं, काय त्याला इलाज नाही. धनरेश आहे का तुमच्या हातात? आळंदीत असं सांगितलं पाठात. एक पोरग म्हणलं कुठं असते रे? म्हणलं बाबा म्हणले वा सरळ असते. तारच तापिली त्यांनी. तसलं काही करू नका, येडायच का काय? आपोआप असत्या त्या. बाबा म्हणले विद्यारेषा असते इथं. त्याला म्हणले पप्पा शिकणार आहे का? बघू दे. वैद्य बाबा
आमचे वैद्य बाबा लय ज्ञानी, सर्व गुण संपन्न होते. मृदंग प्रख्यात महाराष्ट्रात सगळे मृदंगाचा प्रचार त्यांच्यामुळेच झाला, वैद्य बाबामुळं. पहिले तेच मृदंग वादक बंकट स्वामी अगोदर, नंतर बंकट स्वामीचे शिष्य वैद्य बाबा आणि डवरे गुरुजी, आणि वैद्य बाबा नंतर मग हे सगळे त्या ठिकाणी तयार झाले. वैद्य बाबा म्हणायचे माणसाला विद्यारेषा, कलारेषा, धनरेषा असायची त्या ठिकाणी. हे बघा म्हणले, असे आवडीनं म्हणायचे, बघा माझ्या हातावर ही कलारेषा आहे, म्हणून मी सुंदर गायन करतो, मृदंग वाजवतो, संस्कृत बोलतो असं म्हणायचे. आणि ही म्हणले त्या ठिकाणी विद्यारेषा, ही म्हणजे धनरेषा. त्याच्या जवळ बसलेलं पोरगं म्हणलं, बाबा कोणती म्हणली? ही अशी सरळ गेली. त्यांनी पाहिलं, म्हणलं मला थोडीच आहे. एक एक आमच्या लहानपणीचं असणार आहे ते एक लीला सगळ्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी दास्यत्व भक्ती. बाप्पा बघायला लागले हाताकडे, आता काय हाय का, हाय का बघून घ्या एकदा. हाय आहे तुमच्या घरी भरपूर आहे तर बघून घ्या एकदा. तुम्हाला सांगतो इथं जी आहे ना पत्नी रेषा आहे, एक आहेत का दोन आहेत बघा आपापल्या. नाही गरज आहे, ही पत्नी रेषा आहे. ही असं बोट करून इथं इथं मुलांच्या रेषा आहेत. पुढून विषय फुटला आपला. त्या ठिकाणी असणार पांडव, हा दुर्योधनाच्या हातावरती चिन्ह होतं. दुर्योधन राग काय करायचं की पांडवांचा यज्ञ सफल नाही झाला पाहिजे, जास्त द्यायचा. एखाद्या ऋषीला पाकिट भरायचं सांगितलं म्हणजे यायला भरा 5,000, तर ते 10,000 भरायचा, संपलं पाहिजे लवकर. जिथं म्हणले अन्न करायचं, आता एक म्हणले इथं एक मनाचं करून घ्या पोळ्या, तिथं 2 मन काढून द्यायचं म्हणलं, हो द्या तेवढं. पण ते बरकतच यायची त्याच्या हाताने. या सगळं ज्याने त्यांनी जेवढं धन तिजोरीतून दिलं तेवढं मागं वाढत होतं. भगवंत महाराज लीलाधारी, कोणाला कुठं काम द्यायचं ते बरोबर त्या ठिकाणी स्वतःकडं काम घेतलं होतं, पात्र उचलायचं. धर्मराजा म्हणला, देवा अरे तुम्ही आमचे नायक असताना पात्र नाही म्हणले, मला काम फक्त पात्र उचलायचं. आणि मग हे ब्राह्मण ऋषी लोक त्या ठिकाणी साधू संन्यासी जेवल्यानंतर धर्माघरी उचिष्ट काढीते. काकडेमध्ये आहे ना, धर्माघरी उचिष्ट काढीते. धर्मराजाच्या घरी उष्ट काढायचे परमात्मा. त्या ठिकाणी ही दास्यत्व भक्ती आहे महाराज. आणि दास्यत्व भक्ती जो करतो ना त्याला सगळंच प्राप्त होत असतं, सगळं प्राप्त. ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर गुरुच्या घरी दास्यत्व केलं पाहिजे. काया वाच्या मनाने आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे ते ज्ञानाचा पुरवठा, हे ते सेवा हा दारवंठा. सेवा करणं हा दारवंठा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि दास्यत्व भक्ती अत्यंत त्या ठिकाणी काय आहे तर महत्त्वाची आहे. समर्थाने आपल्याला भरपूर त्या ठिकाणी तिथं महोत्सव चालू आहे. त्या महोत्सवामध्ये कामं करणं, हे करणं, आयशे वळव चालावे, नीच दास्यत्वही शिकावे, पडिले प्रसिद्ध सावध असावे सर्व काळ. सावध जे काम आपल्याला पडन ते काम आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. याला दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी म्हणलेले आहे. सकळांचे करावे पार पत्ते, आलयांचे करावे आतिथ्ये, ऐशी जाणावे सत्य सात्वी भक्ती. तुकाराम महाराजांनी दास्यत्व भक्ती अगोदर केली. देवगावामध्ये कोणी प्रवासी आले, देवगावामध्ये कोणी तीर्थयात्रा करू आले, तुकाराम महाराज त्याला पाणी द्यायचे, त्याला गावातून मधुकरी आणून खाऊ घालायचे, नंतर त्या यात्रेकरूचे पाय दाबायचे. असं महाराजांच्या चरित्रात आलेलं आहे. पुन्हा कोणी तिथं जवळच 9 लाख उमऱ्याला, उमरं म्हणून गाव आहे, तिथं बाजार असायचा सुदुमऱ्याला. बाजाराला निघल्यानंतर म्हातारे माणसं बाजाराला निघल्यानंतर तुकोबारा यायचे, त्याला म्हणायचे इकडे घ्या मी बाजार आणून देतो तुमचा. तिथं बाजारात जायचे, तिथं गेल्यावर म्हणायचे तुकाराम इकडे. व्यापारी बोलायचे एवढं पाल उभा करून द्या आम्हाला, लगेच त्याचं पाल उभा करून द्यायचे. काही व्यापारी म्हणायचे ते दगडं लाव पलीकडून, दगडं लावायचे. असं म्हणतात एक म्हातारी बाजाराला चालली, ते असं नळा घेऊन, पूर्वी काळामध्ये तेल ठेवायला नळी राहायचे, नळा घेऊन चालली. ती म्हणजे तुकारामा कुठं चालला म्हणजे बाजाराला. कशाला म्हणजे आमच्याच्या मिरच्या आणायच्या. आपलं एवढं नळकं घेऊन जाय आणि मला हे आठण्याचं तेल घेऊन ये म्हणले. बरं, तुकाराम महाराजांनी ते नळकं नेलं महाराज आणि तेल आणलं आठण्याचं. तर त्या म्हातारीला ते तेल हप्त्याला जात होतं. त्या म्हातारीला ते तेल 15 दिवस गेलं. अहो तिनं अख्ख्या गावात केलं ना.
म्हणजे तुकारामाच्या हाताने जर तेल आणलं तर म्हणजे पहिला दिवस महिनाभर जातो. आणि मग काय दुसऱ्या वेळेस बाजाराला जेव्हा निघले तुकाराम महाराज तेव्हा सगळे नळीच घेऊन आले गावात. म्हणजे आमचं घ्या आमचं घ्या आमचं घ्या. तुकाराम महाराजांनी हातात घेतलं. शेवटी राहिलं महाराज म्हणजे गळ्यात बांधा. काही ना गळ्यात बांधलं तरी जागा नाही. येतो सगळ्या कमराला. आणि पैसे महाराज म्हणजे टाका खिशात. काही याच्यात त्याच्यात काही. महाराजांनी एक झोळं केलं पैशाला. कोणी टाकले कोणी नाही टाकले. म्हणजे आणा म्हणजे तिथं गेले व्यापाऱ्याला म्हणजे तेल घालाय देवगावच्या लोक. ते म्हणजे पण अरे घालायचं कसं. आणि त्यांनी पैसे रिचिले म्हणजे हे पैसे अरे म्हणले पण कोणाची किती आहेत काय माहिती आहे. कसं घालायचं ते म्हणजे तुम्हाला जसं घालायचं तसं घाला. मी इकडे सेवा करायला चाललो. आणि त्या व्यापाऱ्यांनी मग त्याच्या पद्धतीनं तेल घातलं. महाराजांनी आणलं. इतिहासात असं आलं त्या गावाला 2 महिने तेल आणायचं काम नाही पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजाला बाजाराला पाठवायला लागले. जिजाबाईला राग आला. माझ्या नवऱ्याला काय म्हणजे तुम्ही काय कामगारच करून टाकलं का काय. जिजाबाईनं पदर खशीला या वेळे म्हणजे कोण येत आहे नळ्या द्यायला. एक नाही आलं. मग तवा बंद झालं नाही तर चालू झालं होतं. तुकाराम महाराजांची ही गाडी महाराज असं. हे साधू संतांचं जीवन अशा पद्धतीचं असणार. दास्यत्व महाराजांनी त्या ठिकाणी दास्यत्व केलं तुकाराम महाराज. एवढे महाराज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झाले. परंतु कोणती भक्ती केली. दास्यत्व भक्ती केली. दास्यत्व भक्ती करत करतच महाराजांनी नामचिंतन भक्ती नंतर कीर्तन भक्ती अशा पद्धतीनं भक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. महाराज दास्यत्व निकट हनुमंतांनी दास्यत्व भक्ती केली. सगळ्यांनी वेगवेगळे कामं वाहून घेतले. मारुतीरायांनी चुटकी वाजायचं काम वाहून घेतलं. म्हणजे जेव्हा रामाला आळस येईल जेव्हा राम जांभळी देते जांभळी देताना माणूस काय करतो चुटकी वाजवतो लवकर जांभळी जायचं म्हणजे मी चुटकी वाजेन मग. आणि मग हे काम घेतलं मग जांभळी काय सांगून येत असते का 5 मिनिटांनी मी येणार आहे म्हणून. तेव्हा बी अचानक जांभळी येते. पारायणात बसले बसले आता दिली इकडं कोणीतरी जांभळी. मग हनुमंतांनी चुटकी वाजायचं काम सुरूच केलं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. ते म्हणजे आता रामाला जांभळी कधी येईन हे सांगताच येत नाही. चुटकी वाजणं त्या ठिकाणी हनुमंताची सुरूच. इकडं चुटकी वाजायला लागल्यामुळं त्या ठिकाणी इकडं राम त्या ठिकाणी जांभळी द्यायना तर झोप घ्यायना. सीतामाई म्हणले अरे मारुतीराय हे काय चालू आहे. म्हणले ते चुटकी याच्यामुळं चालू आहे की राम कधी जांभळी देते सांगता येत नाही. अरे ते झोपणच ना बाबा म्हणे तुझ्या चुटकीमुळं. जरा दम खात जाय ना संध्याकाळी तरी. नाही म्हणले दम कशाची आली म्हणजे जांभळी कावा येणं मग सेवा चुकन ना माझी. अनेक प्रकारचं हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती केली म्हणूनच रामायण घडलं. दास्यत्व भक्ती नसती तर रामायण घडलं नसतं. किंवा रामायणातले मारुतीराय जर काढले तर त्या रामायणामध्ये प्राण राहत नाही. मारुतीराय त्या ठिकाणी सेवा कुठं बी उभा. मारुतीरायांनी दास्यत्व भक्ती केल्यामुळे रामाचे मंदिर नाहीत गावगावी. मंदिर कोणाचे देवाच्या दास्यत्वामध्ये फक्त दास राहत नाही फक्त स्वामी होतो. माणसाच्या दासामध्ये मनुष्य दासच राहील. जो नौकर आहे गडी आहे तो कायम गडी राहील. मालक मालकच राहील कायम. पण देवाच्या दास्यत्वामध्ये दास मालक होतो. दास मालक होतो. समर्थाने प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व केलं. दास्यत्व केल्यानंतर रामचंद्र प्रभू प्रसन्न झाल्यानंतर म्हणले आता मला जे जे रघुवीर समर्थ म्हणायचं नाही आता तू जे जे रघुवीर समर्थ. आणि म्हणून पहिले रघुवीर समर्थ आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचा जो दास आहे ना तो दास नाही तर तो स्वामी बनण्याची ताकद येते. दास्यत्व भक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ समर्थाने आपल्याला समजावून सांगितलेली आहे. ऐसे दास्यत्व करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडी तरी मानस पूजेचे करीत जावे श्रीराम. असं दास्यत्व माणसाने नेहमी दास्यत्व भक्ती ही केली पाहिजे. देवाची केली पाहिजे संतांची केली पाहिजे. सद्गुरूची आई वडिलांची त्या ठिकाणी दास्यत्व भक्ती आपण नेहमी त्या ठिकाणी केली पाहिजे. ही दास्यत्व भक्ती समर्थाने आपल्याला समजावून सांगितलेली आहे. घ्यायचं का बरं. आता सख्य भक्ती म्हणजे देवाचं सख्यत्व प्रेम देवाला समर्पित ज्यांनी केलेलं आहे त्याला सख्यत्व भक्ती असं म्हटलेलं आहे. दशक 4 समास 8 सख्य भक्ती नाम श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण. आता
प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे. श्रीराम देवाशी जयाचा अत्यंत प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. श्रीराम आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेची आवडावे. मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. श्रीराम देवाच्या सख्यत्वा कारणे, आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जिवे प्राणे, शरीरती वेचावे. श्रीराम सोडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या. श्रीराम देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगासी तुटी. सर्वार पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. श्रीराम आईशी प्रीती जिवे भावे, भगवंती लागावी. श्रीराम देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. परम प्रीतीचे लक्षण, ते आईसे आसे. श्रीराम आईसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाख जोरी जळता, विवरद्वारे काढिले. श्रीराम देव सख्यत्वे राहे आपणाशी, ते तो वर्म आपणाची पाशी. आपण वचन बोलावे जैसी, तैसी येती प्रसादे. श्रीराम आपण असता अनन्य भावे, देव तात्काळची पावे. आपण त्रास घेता जिवे, देवही त्रासे. श्रीराम ये यथा माम प्रपद्यन्ते, तंस्ततैव भजाम्यहम्. जैसे दयाचे भजन, म्हणून अवघे जाण आपणाची पाशी. आपल्या मनासारखे न घडे, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा. श्रीराम देवा येगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही. परंतु त्याची निष्ठा काही, तैसेची नसे. श्रीराम म्हणून ऐसे न करावे, सत्य तरी खरेची करावे. अंतरी सुदृढ धरावे परमेश्वराशी. श्रीराम आपल्या मनोगता कारणे, देवावरी क्रोधास येणे. ऐसे नव्हे ती लक्षणे, सत्य भक्तीची. श्रीराम देवाचे जे मनोगत, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. श्रीराम देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. कृपाळू देव श्रीराम, पाहता देवाचे कृपेशी. मातेची कृपा कायेशी, मातावधी बाळकाशी. विचित्त काळी श्रीराम देव भक्त कोण वदिला, कधी देखिला न ऐकिला. देव भक्तांचा कैवारी, देव पतिताशी तारी. देव होय सहकारी अनाथाचा. श्रीराम देव अनाथाचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी. नाविन्नलांतर साक्षी, गजेंद्र कारणे. श्रीराम देव करुणेचा जळू, देवाशी भक्ताचा विसरू पडणार नाही. श्रीराम देव प्रीती राखू जाणे, देवाशी करावे साजणे. जीव लगे अवघे पिसुने, कामा न येते. श्रीराम सख्या देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना. देव कदा पालटेना, शरणांगतासी. श्रीराम म्हणून सख्य देवाशी करावे, हित गुज तयाशी सांगावे. उठावे आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. श्रीराम जैसा देव तैसा गुरु, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू. सद्गुरुशी असावा. श्रीराम इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. सख्य भक्ती निरूपण नाम समास आठवा. श्रीराम जय जय
आता हे सख्यत्व भक्ती म्हणजे देवाशी नातं जोडणं, याला सख्यत्व म्हणतात. की हे देवा, तू माझीच आई, तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे, तू माझा भाऊ आहे, तू माझा त्या ठिकाणी मालक आहे, मी नौकर आहे. मीराबाईनं देवाशी नातं, सख्यत्व भक्ती नातं जोडलं की देवा तू माझा पती आहेस म्हणून. बालपणी मीराबाई भक्ती करत असताना मीराबाईचे वडील म्हणले, मीरा कशी भक्ती करते? म्हणजे असं असं करते देवाला. नाही म्हणे, भक्ती करत असताना देवाशी कोणतं तरी नातं जोडलं पाहिजे. मीरा, तू स्त्री आहेस ना, मग ते तुझे एक स्वामी मालक म्हणून भक्ती केली पाहिजे. हां, आणि देवाशी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पती समजून भक्ती करणे देवाची. मीराबाईच्या डोक्यात बसलं ते, आणि मीराबाईनं त्या ठिकाणी गिरीधर गोपालला लहानपणीच उरलं त्याला. आणि मीराबाई भक्ती करत करत उपवर झाल्या, मोठ्या झाल्या. नंतर त्या ठिकाणी राजा राणानेच ठरवलं, मीराबाई तुझं लग्न करायचंय, मोठं स्थळ आलेलं आहे तुला. राजा राजकुमार आलाय बघायला. मीराबाईने सांगितलं, नाही, माझं लग्न झालं. कधी? बाबा तुम्हीच करून दिलं ना लहानपणी माझं लग्न. कसं? मी भक्ती करत असताना तुम्ही म्हणले गिरीधर गोपाललाच मालक समजायचे, मग आपल्या पद्धत आहे का एकदा लग्न झाल्यावर पुन्हा? नाही, गिरीधर गोपाल मी जाणे न जाणे कोई अहो, मी फक्त एक गिरीधर गोपाललाच जाणते, तेच माझा पती आहे, दुसरा मला या जगामध्ये पती नाही. अगं तसं नसतंय, तेवढं भक्तीपुरतं ठीक आहे. त्या बापाचं होतं भक्तीपुरतं, पण मीराबाईचं कायमच झालं होतं ना, अधिकार असतो. वा, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई. दुसरा माझ्या जीवनामध्ये आता पुरुष येणार नाही. माझ्या जीवनामध्ये एकच गिरीधर गोपाल त्या ठिकाणी आहे. नामदेव महाराज 5 वर्षाचेच होते, 7 वर्षाचे. गोनाबाईनं सांगितलं, दामाजी गेलेले तर खेड्याला, तर त्या ठिकाणी असणार, तू जा म्हणले नैवेद्य देवाला दाखवून ये. बरं म्हणले, नैवेद्य दाखवायला गेले. हे पहिल्यांदाच गेले देवाला नैवेद्य घेऊन. देवाला नैवेद्य दाखवला महाराज, पाणी ओवाळलं, म्हणजे जेवा देवा. आता देव काय जेवत होतो? नैवेद्य दाखवित होते दामाजी पंत. मग यायला काही माहीत नसतं, नुसतं दाखवायचं आणि घेऊन यायचं, एवढं नव्हतं माहिती. यायला वाटलं आता हे गेलंय सगळं म्हणले, रे खात असतो देव, जेवा जेवा. काय देव काय बोलत येत का? काय होतं देवा का जेवत नाही? आम्ही लहान येत म्हणून जेवणात का काय? का आमच्या हाताने आवडत नाही? आमच्या बापाचा अधिकार जास्त असं आमचा नसन? कशाचं मूर्ती काय बोलते का? काय होती? अहो का देवा जेवत नाही? भूक नाही लागली का तुम्हाला? नाही नाही देवा, तू जेवल्याशिवाय मी जात नाही, माझी आई मारीन ना मला म्हणून. त्या ठिकाणी नाही, देवाला जेव घातलं नाही. देव बोलत नाही, काय नाही महाराज. त्या ठिकाणी नामदेव महाराज, देवा तू जर जेवत नसशील तर मी डोकं फोडून घेईन. आणि नुसतं म्हणले नाही आपल्यासारखं, तर त्या ठिकाणी लगेच सुरू केलं डोकं फोडायला. महाराज ते खरंच डोकं आदळणार होते म्हणून त्या मूर्तीतली, त्या असणाऱ्या पाषाण मूर्तातला त्या ठिकाणी परमात्मा प्रगट झाले, मूर्तीतला देव प्रगट झाला. देवाने डोकं वरची वर धरलं, म्हणले नामा असं काय करतो? म्हणजे हा तू येतच नव्हता म्हणून हे कसं करावं लागलं म्हणले. त्या ठिकाणी आलो म्हणले, जेव म्हणले. देव जेवले, नामदेव महाराजाला जीव घातलं महाराज, त्यांच्या तोंडामध्ये घास भरला. काय तो आनंद असेल त्या ठिकाणी. नामा बास्का म्हणले, झालं समाधान? हो म्हणले, जातो म्हणले. त्या ठिकाणी मूर्तीमध्ये निघून गेले. नामदेव महाराज ते ताट तांब्या वाजित वाजित घरी आले. लहानच होते ते. गोनाबाई, नाम्या, अरे ते ताटातला नैवेद्य काय काय केलास? काय केलं म्हणजे? अगं देवानी खाल्ला ना. नाम्या, खोटं बोलू नको, देवानी खाल्ला? तो खाल्ला? नाही नाही, देवानी खाल्ला नाही. अरे तुझा बाप लहानपणापासून झाले 60-70 वर्ष त्या ठिकाणी झाले, 50 वर्ष नैवेद्य दाखवतो, आणखीन देव खाल्ला नाही. लबाडा मारलं नामदेव महाराजाला. आई शपथ मी खाल्ला नाही. थांबतो बाप आल्या सांग, देवाला नेतो तिकडंच खातोय म्हणले. नामदेव महाराज म्हणले, नाही ना आई. दामाजी पंत खेडगावून त्या ठिकाणी आल्यानंतर गोनाई सांगाले, पोरग लबाड निघलं म्हणले, देवाला नैवेद्य नेला आणि त्या ठिकाणी खाऊन आलं. होय ना? मग नाही ना बाबा, खरंच देवाने खाल्ला, मी खोटं बोलत नाही. नाही 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 नामा, तू खोटं बोलायला. अरे तू काय एवढा काय लगे ते त्या ठिकाणी अधिकारी झाला का म्हणले? देव आणखी कोणाच्या हाताने? आमच्या हाताने जेवला नाही, कोणाच्या हाताने त्या ठिकाणी नाही म्हणले. खरंच द्या म्हणले, खरंच ना बाबा, शपथ आहे म्हणले, देवाची शपथ आहे, देवाची शपथ घालू नको. नाही म्हणले, देवाची शपथ आहे, त्यांनी खाल्लाय म्हणले. बरं म्हणले, बघू म्हणले, उद्या बघू म्हणले. मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य ताट भरलं म्हणले, आज दाखव, आज खाऊन दाखव म्हणले. मग म्हणेन तुला खरं. आज देवाला बोलव म्हणले त्या ठिकाणी खायला.
नामदेव महाराज गेले ठरल्याप्रमाणे देवाच्या पुढं नैवेद्यात ताट ठेवलं. म्हणजे या पांडुरंगा या जेवायला. देव म्हणलं हे पोरग काय आता लय अवघड का. आणि पाठीमागं जे काही दामाजी पंत आहेत मागं मागं आले. म्हणजे मी बघतो आणि त्या गरुड खांबाला मागं लपले. त्या गरुड खांबाचे देव कसा खातो कसा नाही म्हणजे बघू म्हणजे. आणि गरुड खांबाच्या मागं लपले. नामदेव महाराजांनी ताट ठेवलं. या म्हणले जेवायला. आता देव म्हणले कालचं ठीक होतं पण आज दामाजी पंत आलेत बघायला. पाहते नाही आता काल याचा भाव होता म्हणून जेवलं पण हे नुसतं नैवेद्य दाखवायचं म्हणून आणतेत म्हणले. आता कसा खावा. देव प्रगट होत नाही मूर्तीत. देवा काल खाल्ला आज लबाड ठरवायचं काय आम्हाला. काल नैवेद्य खाल्ला आमच्या आईनं वडिलांनी आम्हाला लबाड समजलं आणि तुम्ही आज प्रगट होत नाही. फोडतो म्हणतो का एकच उपाय होता त्याच्याकडं डोकं पडायचं. फोडतो म्हणजे डोकं आणि कालच्या सारखंच डोकं आढळणार तेवढ्यात मूर्त प्रगट आहे. नामा अरे आज काय करतो जेव ना देवा. आमचा बाप आलेला आहे म्हणून आला नाही का आम्हाला लबाड ठरितो का काय. देव प्रगट झाले. नामदेव महाराजांनी ताट वाढलं. देव जेवले. दामाजी पंत ढसा ढसा रडायला लागले. अरे एवढ्या वर्ष झाले मी त्या ठिकाणी नैवेद्य भक्ती करतो पण अधिकार नाही. आपल्या पोटी काय लेकरू जन्माला आलं. 7 वर्षाच्या नामाच्या हाताने त्या ठिकाणी भगवंतांनी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी असा संतांचा त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा महिमा आहे. महाराज जेवले महाराज. आणि मग दामाजी पंतांना दर्शन झालं. घरी आले. गोनाई अगं साधं लेकरू नाही हे खोटं नाही त्याचं आपण खोटे. खरंच देव जेवला. कोण कहते हे भगवन खाता नाही नाम देव जैसा कोणी खिलाता नाही. कोण कहते भगवान पिते नाही मीराबाई जैसा कोणी पिलाते नाही. महाराज कोण म्हणते देव खात नाही पण नामदेवासारखी आपली भक्ती नाही आहे का नाही. कोण कहते देव आते नाही शेबरी जैसे कोणी बुलाते नाही. सगळ्या गोष्टी अशा याला सख्यत्व भक्ती लागतात. परमात्मा प्रगट होण्याकरता कुठंतरी आपल्या मनाचं आणि आपल्या खरोखर भावनेचं नातं देवाशी जोडलेलं असावं लागतं आहे का नाही. त्या ठिकाणी विठ्ठल माई बापच चुलता विठ्ठल भगनी आणि भारता विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही. नुसतं अभंगात म्हणून नाही जमणार ते तर ते अंगी जेव्हा बांधन ना तेव्हाच या प्रक्रिया सगळ्या आचरणात येतील. तोपर्यंत आपण म्हणू फक्त अशा पद्धतीनं असणार. आणि म्हणून काय खाईना त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव 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 सर्व मम देव देव. सगळं भगवंताला समर्पित करणं आणि त्याच्या स्वाधीन होऊन राहणं याला सख्यत्व भक्ती म्हणतात. काय समर्थ आपल्याला समजावून सांगतात. देवाशी परमसख्य करावे प्रेमे प्रीतीनं बांधावे 8वे भक्तीचे जाणावे लक्षण आहे. देवाचं सख्यत्व करावे देवाला प्रेमाच्या प्रीतीनं बांधायचं. प्रेमाच्या प्रीतीनं बांधला गेला तो ठिकाणी प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न गेले का काही केले. एकदा तो प्रेमाच्या प्रीतीनं बांधला ना मग मात्र तो कुठं जात नाही. गवळणीनं त्याला प्रेमाच्या प्रीतीनं त्या ठिकाणी बांधल्या नाही आणि म्हणून गवळणीच्या मागं मागं फिरत होता. त्या गवळणीच्या चोऱ्या केल्या आणि गोपाळाचं उष्ट खाल्लं आणि आपल्या यज्ञातल्या आहुती त्या ठिकाणी तो घेत नाही. का नाही घेणार कारण का त्या गवळणीचं प्रेम होतं. सख्यत्व भक्ती म्हणजे त्या ठिकाणी प्रेम भक्ती आहे. प्रेम भक्ती आहे. एक उदाहरण सांगतो. हा आयशा नारी चोरून यायचे त्या ठिकाणी असणारी. हो देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. देवाला ज्याची प्रीती आहे आपण त्या पद्धतीनं वर्तन केलं की देवाबरोबर आपलं काय होत असतं नातं जोडत असतं. देवाला तुळशीची माळ आवडते ना आपण घातली पाहिजे. देवाला काय आवडतं गंध लावणं बुक्का लावणं आवडतं आपण केला पाहिजे. महाराज निश्चित जर पत्नी म्हणायला लागली की मी तुमची सखी आहे बरं का आणि मी तुमची पत्नी आहे बरं का मी तुमची बायको आहे हो मला लय तुम्ही आवडतात आणि मग मंगळसूत्र नाही घालायची बरं का मला लाज वाटते मी जरा शिकल्या सवर गेली हो मला ते गळ्यात नको वाटतं ते तसलं ते मंगळसूत्र फक्त मी तुमची बायको आहे आणि मी ते कुंकू नाही लावायचे तुमच्या नावाचं कारण मी शिकलेली BA शिकलेली मला लाज वाटते हां पण मी तुमची बायको आहे. आम्ही बांगड्या नाही घालायची बरं का पण मी तुमची जोडे पण नाही घालायची मी तुमची आणि जमलं तर मग एखाद्या वेळेस मी निघून बी जाईन बरं का पण मी तुमची
सख्यत्वाचं लक्षण नाही. जिथं सख्यत्वाचं लक्षण आहे समर्पणता आली तिथे, त्यावेळेसच समर्पता असते. आता मी त्याची झाले ना, तो म्हणीन तसं. कोणासाठी नटायचं? त्याला जर नटणं आवडत नसेल तर नाही नटायचं, त्याला जर आवडत असेल तर नटायचं. त्या ठिकाणी असतं. म्हणून मग रांडवेनी जेवी शृंगारपै केला. कशाला शृंगार करते? तुला नाही ना नवरा, मग शृंगार कशाला करते? शृंगार त्याच्यासाठी करायचा, आपण त्याच्यासाठी नटायचं, त्याच्यासाठी वागायचं. याला सख्यत्व त्या ठिकाणी भक्ती म्हणतात. आणि म्हणून म्हणले ना कोणतरी त्या ठिकाणी, जी पत्नी समर्पित झालेली असते ना, गळा तिचा असतो आणि गळ्यातलं मंगळसूत्र त्याचं असतं, कपाळ तिचं आहे पण कुंकू त्याचं आहे, हात तिचे आहेत पण बांगड्या त्याच्या नावाचे आहेत, बोटं तिचे आहेत पायाचे, परंतु त्या बोट्यात जोडवी, म्हणजे तिला सर्वस्व त्यांनी ही ती दाखवून देते. हिंदू परंपरा ही दाखवून देते की मी त्याची आहे, मी काय आहे त्याची, लायसन आहे त्या ठिकाणी. याला सख्यत्व भक्ती त्या ठिकाणी असं म्हणतात. आणि मग सख्यत्व भक्ती आपण जेव्हा होतो ना, तेव्हा परमात्मा आपल्यासाठी सगळं काही करायला त्या ठिकाणी तयार येतो. महाराज, जेव्हा ती मुलगी तिकडचं नाव गोत्र सगळं पुसून याच्याकडे येत असते, याचं नाव लावते, तेव्हा हिचं दुःख, हिचं संकट, हिचं सगळं लालन पालन करण्याची जबाबदारी बापाची असते. होच म्हणायला लागलात का तुम्ही? हा, पावसाने गार पडले का काय? जेव्हा बाप त्या ठिकाणी कन्यादान करत असताना तो म्हणतो, आता ही माझी नाही, आता आजवर होती आमची, आता झाली तुमची. जावई म्हणतो मम ग्रहे, बाप म्हणतो, बाप समर्पित करतो मम न ग्रहे, आता ही माझ्या घरातली नाही. जावई म्हणतो मम ग्रहे. मम ग्रहे म्हटल्यानंतर त्याच्यावर आलं ते सगळं. आता बापाची जबाबदारी संपली महाराज, आणि म्हणून आता त्याच्यावर जबाबदारी. म्हणून तिचं जर अर्ध डोकं दुखायलं तर याचं पूर्ण डोकं दुखू शकतं. डॉक्टर साहेब लवकर आवरा, लवकर चला. डॉक्टर काय झालं? डोकं दुखायलं. डॉक्टर झोपा ना. मग अहो माझं नाही, तिचं. की कोणतं दुखायलं? म्हणजे अर्ध. मला तर वाटायला तुमचं पूर्ण दुखायलंय. याचं कारण समर्पणता. याचं कारण काय आहे? तुकोबारायांचे अभंग आहेत. नग्न भाजती लाज, जर बायको उघडी दिसायला लागली तर ती लाज त्या बायकोला नाही, ती लाज तिच्या पतीला आहे महाराज. हेच हा वा, कोणाची बायको आहे रे बाबा म्हणते ती, अशा पद्धतीनं. आणि म्हणून बघा, व्यवहारात जसं आहे ना तसंच परमार्थामध्ये ही सख्यत्व भक्ती द्या. आपण देवाचे झालो, येडे वाकडे असू द्या, कसे असू द्या, पण देवावरती जबाबदारी पडते. माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि काय समर्थांची कांता त्वरण. माझा भक्त जसा असेल तसा त्याचा संसार मी चालवतो म्हटले, कसा का असा मग त्या ठिकाणी. याला सख्यत्व भक्ती त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनं म्हटलेलं आहे. भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाला गायन आवडतं, पण प्रेमळ भक्ताचं गायन होतं. भोळे भोळे भक्त गातात, त्याचे प्रेम आवडे देवाला त्या ठिकाणी आवडत असतं. आपण तैशीची वर्तावे, आपण तेची आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून दिले, अन्य भावे जीवे प्राणी शरीर ते वेचावे. महाराज आळंदी पंढरीला असे वारकरी आहेत, देवासाठी आपलं सुख सगळं वळवून टाकलं, देवावर सगळं सोडून दिलं. आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया, तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. देवाच्या सुखासाठी त्या ठिकाणी आपल्या सुखाचा ज्यांनी नाश केला, आपल्या सुखाला ज्यांनी वळवून टाकून दिलेला आहे, त्याचं नाव सख्यत्व त्या ठिकाणी भक्ती आहे. सांडूनी आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. काही का नाही? देवाचं बोलाव, देवाचं सांगाव. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लागाशी तुटी, सर्व आरपाई शेवटी प्राण तोही वेचावा. देवाचं जर सख्यत्व होत असेल, जीव लागाची तुटी झाली तरी काही हरकत नाही. आणि म्हणून एका अभंगात म्हणलेलं आहे, नावडे जनधन माता आणि पिता. जन आणि धन नावडे ठीक आहे, माता पिता नावडे हे कसं काय प्रकार आहे? तर जर देव जर जोडत असेल आणि देवाला जर ते मायबाप जर त्या ठिकाणी विरोध करत असेल तर ते नावडे, तर त्यांना या आवडी तरी चालते आणि त्यांचा त्याग केला तरी चालते. तर कारण प्रल्हादे पिता, विभीषणे बंधू आणि भरते माता त्याची निंदा केली, त्यांनी त्याग केला. भरताची आई आहे कैकई, पण ती रामा त्या ठिकाणी ती आडवं येते रामचंद्र प्रभूला. भरताने तिचा त्याग केला आणि रामाकडे निघून गेले. रावणासारखा भाऊ आहे,
पण तो जर त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी विरोध कसा असेल आणि देवाच्या भक्तीमध्ये आडवं येत असेल तर विभीषणाने त्याचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. पिता आहे, प्रल्हादाचा पिता आहे हिरण्यकश्यप, परंतु देवाचं नाव जर घेऊन देत नसेल तर त्या पित्याचा काय केलेला आहे, त्यांनी त्याग केलेला त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारं सांगितलेलं आहे, जर देवाला जर आडवं येत असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. नोहे गुरु जरी असला आणि तो गुरु जर देवाला आडवं येत असेल आणि जर वेगळी विद्या शिकवत असेल तर त्या गुरुचाही त्याग केला पाहिजे. कोणी त्याग केला? बळीराजाने. यज्ञ करत असताना देव वामन रूप धारण करून आले दान मागायला बळीच्या दारवंटामध्ये, पण ते शुक्राचार्य गुरु होता, शुक्राचार्य दैत्य गुरु. तेव्हा आला, म्हणला बळी, अरे ह्यो दिसायला ब्राह्मण, पण ह्यो देव आहे, परमात्मा, याला दान करू नको, कारण देवाचं आपल्या दैत्यांचा विरोध आहे, देव आहे, याला दान करू नको. बळी म्हणला, माझं सत्व आहे, तो देव असू नाहीतर देवाचा बाप असू, माझं सत्व आहे दान करणं. मग याच्यामध्ये कोणी जरी आला, मानव आला, दानव आला, देव आला, माझा वैरी जरी आला, कोणी आला तर मी दान करीन. दान केलं नाही माझं सत्व जाईल. काही माणसाचं काही सत्व असतं मला, कोणाचं नामचिंतन करणं सत्व, कोणाची सेवा करणं सत्व असतं, कोणाचं अन्नदान करणं सत्व असतं. काही माणसं हे काही करीत नाही पण अन्नदान करतात, आलेली दिंडी वगैरे त्या ठिकाणी, हे असे सत्व त्या ठिकाणी, माझं सत्व आहे म्हणे. तर ते गुरु म्हणले, नाही मी तुला दान करू देणार नाही, कारण हा काही साधा नाही, हे सगळं तुझं राज्यच घेऊन जाणार आहे. म्हणले त्यांनी राज्य जरी नेलं माझं, पण मी दानाचं सत्व सोडणार नाही, नाहीतर माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या कुळाचं नाव मी भ्रष्ट करणार नाही. मग हे शिष्य ऐकत नाही, दान करतोच. शेवटी वामनाकडे गेले, म्हणजे पहिला पाऊल मागितला, स्वर्ग आठवला, दुसरा पाऊल पृथ्वी आठवली, तिसरा पाऊल 3 पावलं भूमिदान द्या म्हणले. बळीला माहिती होते 3 पावलं म्हणजे सगळंच घेणारे, पण दान खंबीर बळी. पहिल्या पावला सगळं वरचं आठवलं, दुसऱ्या पावला तिसरा पाऊल म्हणजे आता द्यायलाच काही नाही राहिलं. बळी म्हणले, आमचं डोकं राहिलं तेवढं आता. म्हणले आता दुसरं काही जागा ठेवायला, पाय ठेवायला जागाच नाही राहिली, सगळं आटून घेतलं. म्हणले वामन म्हणले, तुमचं डोकं आहे ना डोकं? बळी म्हणले, ठेवा मग डोक्यावर. महाराज त्या असणाऱ्या बळीच्या डोक्यावर पाय ठेवलं, त्याला पाताळात घातलं. पण जेव्हा संकल्प सोडू लागला बळी दान देण्याकरता, तेव्हा शुक्राचार्याला ते सहन झालं नाही, म्हणून त्या झारी होती पाणी सोडायची, त्या झारीच्या शुक्राचार्याने किड्याचं रूप धारण केलं आणि त्या झारीच्या तोंडात जाऊन बसला. पाणीच नाही पडलं पाहिजे आणि संकल्पच नाही सुटल्यावर मग काय दान होईल? संकल्प सोडावा लागतो. मग कोणी पंगत दिली, आम्ही त्याला उभा करतो, संकल्प सोडून घेतो, म्हणजे तुझं या अन्नावरचं ममत्व संपलं. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी संकल्प सोडत असताना पाणी पडाना. कसं काय पडाना? काहीतरी बसला असं किडू आणि म्हणून बळीनं एक गवताची काडी घेतली, घातली त्या याच्यात, संकल्प सुटाना म्हणून त्या नळीत घातली. नेमका त्या शुक्राचार्याच्या डोळ्यात काडी गेली आणि शुक्राचार्याचा एक डोळाच गेला. तेव्हापासून त्याचा एक डोळा गेला नाही. आणि म्हणून म्हणले तुकाराम महाराज, आळा आला म्हणून कोडी याला आणि बळीने शुक्रा आंधळा केला. शिष्य बळी मग गुरु आडवा आला ना, आंधळा करून टाकला. चल जाय, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडत असेल तर अधर्म केला तरी चालतंय. आईवडिलाचा त्याग करून पूर्वीच्या काळामध्ये आनंदीला घालीत नव्हते, ते पोरं पळून जायचे आईवडिलाचा त्याग करून, तिथं जाऊन शिकायचे आणि महात्मा वगैरे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं व्हायचं. म्हणून देवापेक्षा आईवडील कमी आहेत महाराज. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर ते अधर्म करत असतील, नुसता विशेष स्वार्थ शिकवत असतील आणि जर परमार्थाला आलो येत असेल तर त्याग केला तरी चालतो म्हटले. म्हणून ऐशी सात्वी भक्ती निरूपिली यथामती. आणि म्हणून त्या ठिकाणी जीवलगाच्या तुट्या झाल्या तरी चालतंय. सात्वी भक्ती आपल्याला अशा पद्धतीनं दास्यत्व भक्ती सांगितलेली. ऐशी दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडी तरी मानस परीचे करीत जावी. अशा पद्धतीनं दास्य भक्ती जर आपण त्या ठिकाणी केली तर परमात्मा आपला अंकित होतो, आहे का नाही? गवळणीच्या अंकित का झाला? तो नाच म्हणला की नाचायचा, कमरावर हात ठेव म्हणलं की ठेवायचा, गालाला हात लावला म्हणलं की लावायचा, चुमचुम नाचायचा. हे कृष्णा नाच, तुला मी का नाही एक लोण्याचा गोळा देते, नाच. ती गवळण म्हणते.
हा नाचतो, नाचल्यावर म्हणतो दी गोळा, लोण्याचा गोळा. ती लगेच लोण्याचा गोळा काढते, देते. मग किती देशील? जेवढं नाच करशील तेवढा देईल. लगेच तो नाचतो. पण कृष्णा माझ्या ध्यानात राहणार नाही ना तुला किती दिले म्हणून. किती लोण्याचे गोळे दिले ध्यानात नाही राहायचे. आणि मग ती शेण भरीत होती ती गाईच्या गोठ्यामध्ये. तेव्हा ती म्हणली ध्यानात राहण्यासाठी तुझ्या गालाला मी शेणाचे टिपके लावते. आणि मग जेवढे लोण्याचे गोळे दिले तेवढे त्याच्या गालाला शेणाचे टिपके लावले त्या गवळणीनं. आणि ते लावल्यानंतर याला आनंद वाटायला लागला, नाचायचा. आणि ते शेणाचे टिपके घेऊन अख्ख्या गोकुळात फिर, अरे कृष्णा, अरे आज काय कसं विष्णू पावडर लावलंच म्हणले तो. आणि ते शेण नाही म्हणले, आपली ती चंद्रा काकू नाही का गवळण, तिनं लावलंय म्हणले. हे दिवसभर घेऊन फिरला. महाराज शेणाचे टिपके त्याला बरे वाटले आणि आपले देवपूजेचे टिपके त्याला नको वाटते. तर ते कारण सख्यत्व आहे. जिथं सख्यत्व जुटले जातं ना तिथं सगळं गोड त्या ठिकाणी वाटत असतं. महाराज गोड वाटत असतं. अहो याच्या गोपाळाने तर त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती असताना त्या ठिकाणी घरून निघला, ताक पेलं. वा काय ताक आहे म्हणलं, आज तर सुंदर, पण माझ्या कृष्णाला पाहिजे. आई माझ्या कृष्णाला, ए कृष्ण रे त्यो चोऱ्या करतो, तुम्हाला बिघडीलं त्यांनी, ताक नाही काय नाही त्याला. आई ताक घेऊन देत नाही आणि म्हणून मी तर नेणार. आणि म्हणून त्या ठिकाणी ताकाची गुळणी तोंडात घेतली, पळतच गेला वृंदावनात. आणि तिथं गेल्यानंतर कृष्ण परमात्मा गोपाळामध्ये खेळत होता. लांबूनच म्हणला बोलता यायला, म्हणजे ताक आणलंय तोंड उघड, ताक आणलंय. बाकीच्या गोपाळांना कळलं नाही, पण अंतरीचा भाव कृष्णाला कळाला. अरे या बोबड्याने ताक आणलेलं आहे म्हणजे मला प्यायला. कृष्ण पळत आले, आ केलं आणि त्याने पिचकारी मारली त्याच्या तोंडात. आणि कृष्णाने ताक केल्या म्हणजे वा बोबड्या काय सुंदर ताक होत रे. आमच्या आईनं केलं एवढं सुंदर होतं, तुला आणलं ना तोंडामध्ये. काय शक्यत्व आहे महाराज. त्यांच्या काय सुंदर अभंग आहे, त्यांचा नाळे त्यांच्या मुखातलं त्या ठिकाणी असणारं पेतो, अशा पद्धतीनं असणार ही सख्यत्व भक्ती आहे. आणि म्हणून सख्यत्व भक्ती जर त्या परमात्म्याशी आपण नातं जोडलं की तो त्या पद्धतीनं होतो. मग तो माता होतो, पिता होतो, तो बंधू होतो. आपण म्हणलो तो माझा मालक आहे, तो मालक होतो त्या ठिकाणी असणारा. आपला भाऊ म्हटलं तर तो भाऊ होतो. आपला मित्रही म्हटल्यानंतर तो मित्र होतो. आणि जैसा केला तैसा होय, धावे सोय संगती. त्या भक्ताच्या संगतीनं जसं त्याला केलं तशा पद्धतीनं तो होत असतो. ही सख्यत्व भक्ती त्या ठिकाणी अशा पद्धतीनं समर्थांनी आपल्याला समजावून त्या ठिकाणी सांगितलेली आहे. श्री पुंडली